कॉलेजचे अभिनंदन इतक्या चांगल्या रीतीने नेहरू सायन्स सेंटरने हे करून दिलं आणि त्यांना प्रतिसाद पण मिळालेला आहे. प्रसिद्ध लोक आलेली आहेत ह्या कार्यक्रमासाठी. आणि जे आपला मेन उद्देश आहे ह्याच्यात लोकांना अवेअरनेस करायला ऑटिझम बद्दल, हे एक चांगला उद्देश आहे या स्वमग्न फाउंडेशनचा. ते 17 वर्ष गेले हे काम करत आहेत सतत या फील्डमध्ये, या क्षेत्रात. आणि त्याने आता जेव्हा त्याने स्टार्ट केलं असेल तर मे बी तितकं म्हणजे अवेअरनेस नसेल, लोकांना माहिती नसेल ऑटिझमबद्दल. पण आजच्या मला वाटतं त्यांचा पण हातभार असेल ह्याच्यात. अवेअरनेस जितकं झालेलं आहे लोकांना आता ऑटिझम काय आहे आणि त्याच्यात स्पेक्ट्रम काय असतं याची जाणकारी आता आलेली आहे. पण हे जे अजून आपल्याला पाऊल पुढे टाकायचे आहेत किंवा पुढे जायचं आहे ह्याच्यात आपल्याला ह्या सगळ्या प्रोग्रामचा खूप सपोर्ट असतो. कारण लोकांमध्ये इन्क्लुसिव्हिटी पण व्हायला पाहिजे. फक्त अवेअरनेस करून चालत नाही, त्यांना ॲक्सेप्टन्स करून आणि इन्क्लुसिव्हिटी कसं त्यांना आपल्या सोसायटीत कसं वावरून त्यांच्यासोबत कसं इंटरॅक्ट करायचं हे पण लोकांना सहानुभूती लोकांमध्ये असते. पण त्याबरोबर कसं ह्या मुलांसोबत किंवा ह्या लोकांसोबत आपल्याला कसं चांगल्या रीतीने इंटरॅक्ट करायचं आणि त्यांनासुद्धा जे ट्रेनिंग हवी असते ते करायचं एक हे प्रयत्न आहे. आणि माझ्यातर्फे मी कॉर्पोरेटर आहे, नगरसेविका असून आमच्या क्षेत्रात जे म्युनिसिपल स्कूल आहे त्याच्यात मुलांचे जे काय म्हणतात डायग्नोसिस जे करायचं असते तसले कार्यक्रम राबवायचं मी ह्यांना स्वमग्न फाउंडेशनना हे दिलं आहे, प्रपोजल दिलं आहे की आपण असं काहीतरी करू की आपण अर्ली डायग्नोसिस करू BMC शाळेत. कारण तिकडे फक्त आणि टीचर्सला पण कसं सेन्सिटाईज आपण करू शकतो, कसं मुलांबरोबर आपल्याला त्यांना कसं वागायचं, कसं त्यांना ट्रेनिंग द्यायची ते पण आपण करू शकतो. नाहीतर थोडासा जसं आज शान सर पण आलेली त्याने जसं सांगितलं की पेरेंट्समध्ये म्हणजे जे आपले पेरेंट्स आहेत या मुलांचे त्यांच्यात खूप पेशन्स असतो, तसंच टीचर्स आणि ह्यांच्यात पण ते पेशन्स हवं असते. आणि मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करत असताना तिकडे जे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे हे आपण उपक्रम घेतो त्याच्यात पण कसं आपण इन्क्लुसिव्ह आणि ॲक्सेसिबल डिझाईन्स करू शकतो त्याने पण काम केलं पाहिजे. असंच थोडेफार आपले आयडियाज आहेत जे आपण केलं तर लोकांमध्ये थोडंसं जागरूकता येईल आणि आपल्याला त्यांना फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट पण देता येईल. हेच बोलून मी 2 शब्द संपवते.